तर चला पाहूया, मार्केटमध्ये आपण जे लेवल्स देतो आहे त्या लेवल्स कशाच्या आधारावरती असतात, की कसं समजतं आपल्याला की मार्केटमध्ये जेव्हा आपण मागच्या वेळेस मार्केट या ठिकाणी होतं 56च्या आसपास, 56 800 सॉरी 57च्या आसपास, तेव्हा आपण सांगितलं होतं की मार्केट हे आहे ते पुढील येत्या काळामध्ये 56,000ची लेवल आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर परत आपण अपडेट्स दिले की मार्केटमध्ये परत आपल्याला खालच्या लेवल्स पाहायला मिळतील. पण ह्या लेवल्स ज्या आहेत त्या कशामुळे पाहायला मिळतात. त्यानंतर इंट्राडेमध्ये आपण काल सांगितलं होतं की या ठिकाणी आपल्याला एक बायर झोन आहे मार्केटमध्ये, ही एक बायिंग झोन येऊ शकते. कंटिन्युअसली या पडत्या मार्केटमध्ये आपण या ठिकाणी बाय केलं, प्रॉफिट कमवला. आजसुद्धा जो कालचा आपला ॲनालिसिस होता त्यामध्ये आपण काय केलं होतं की आज बाईंग ट्रेड घेणार होतो, ज्यामध्ये एक चांगला प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मार्केटमध्ये एक सेल ऑफ आला, पण आपण जर ट्रेड करतो तो मॉर्निंगमध्ये करतो, फर्स्ट हाफमध्ये. तर आपल्याला काय करायचं की फर्स्ट हाफमध्ये काय मुवमेंट येऊ शकते ते त्याचा ॲनालिसिस करायचं आहे की त्यावरून आपल्याला ट्रेड घ्यायचं आहे. जर समजा मार्केट निगेटिव्ह आहे पण मी ट्रेड करतो आहे फर्स्ट हाफमध्ये, मी जर ट्रेड घेतला तर आज माझा एस एल गेला असता, कालसुद्धा माझा एस एल गेला असता. समजा मार्केट पडताना दिसतं, मी ट्रेड घेतला, इथे आलं, या ठिकाणून बाउन्स बॅक झाला, एस एल 100% द्यावा लागला असता. पण आपल्याला समजतं कसं की हे अशा प्रकारे मार्केट रिॲक्ट करू शकतो. आता सिम्पल जर आपण पाहिलं, थोडंसं मोठ्या चार्टमध्ये जाऊया आपण, टाईम फ्रेममध्ये, वन डे, थोडीशी क्लॅरिटी येईल आपल्याला. आता हा चार्ट जर पाहिला तर सिम्पल काही गोष्टी लक्षात येतात. ते काय, कंटिन्युअसली अप ट्रेंड होता मार्केटमध्ये. हा जो प्रिव्हियस हाय तो तोडला होता, हा हाय पण मार्केटने तोडला होता. त्यानंतर मार्केटमध्ये काय झालं, मार्केट एक साईडवेज झाला आणि हा जो 22 EMA आहे किंवा एक ट्रेंड लाईन जर ड्रॉ केली आपण या ठिकाणी, तर मार्केट काय करते, ते ट्रेंड लाईन पण आपल्याला ब्रेक करते वेळेस दिसते. ठीक आहे, जरा जेव्हा आपण ड्रॉ केली, कारण मार्केट या ठिकाणी एक बाईंग सपोर्ट आहे, हा गॅप डाऊनचा दिवस होता. त्यानंतर इकडनं एक सपोर्ट आहे, इकडनं आहे आणि इथनं एक बाउन्स बॅक आपल्याला पाहायला मिळाला. ही ट्रेंड लाईन तोडली. आता संपल काय, मार्केट अप ट्रेंडमध्ये होता, ट्रेंड लाईन तोडली. तोडल्यानंतर एक लक्षात घ्या की कंटिन्युअस अप ट्रेंड कितीचा आहे, म्हणजे किती पॉईंट्सचा अप ट्रेंड आहे. जर या अप ट्रेंडचा स्विंग लो पाहिला आपण, तर या ठिकाणाहून मार्केटमध्ये जर पाहायला मिळालं तर कंटिन्युअस बाईंग आहे. ही थोडीशी रिट्रेसमेंट आहे, पण जो अप ट्रेंड होता लॉंग टर्मसाठी तो या ठिकाणून होता. तो आहे मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत कंटिन्युअस इथपर्यंत मार्केट गेलं होतं. प्रिव्हियस एक पण स्विंग मार्केटने ब्रेक केलेला नव्हता, या ठिकाणी ब्रेक केला. ब्रेक केला याचा अर्थ काय झाला की हा जो कंटिन्युअस अप ट्रेंड आहे तो कुठेतरी थांबलाय किंवा तो ट्रेंड चेंज करतोय मार्केट. ह्या गोष्टी कळाल्या आपल्याला. इथे काय झालं, एक पॉईंट लक्षात घ्या, अप ट्रेंड आपण क्रिएट केला, सॉरी अप ट्रेंड आपण पाहिला, एक दिवस ट्रेड केला. त्यानंतर आपल्याला पाहिजे की किती दिवस अप ट्रेंड आहे आणि हा अप ट्रेंड तुटतो कधी. आता या ठिकाणी तुटतोय तर मार्केट काय करतोय, जर इकडे पाहिलं तर मार्केट काय होतं, प्रिव्हियस हाईज क्रॉस करून वर जायचा प्रयत्न करत होतं. पण या ठिकाणी काय करते मार्केट, हा एक हाय बनवला, या हायपासून खाली आलं, परत वर जायचा प्रयत्न केला. जर याला अप ट्रेंडमध्ये राहायचं आहे तर थोडे दिवस खाली थांबून परत हा हाय काढून मार्केटने वर जायला हवं होतं. पण मार्केटमध्ये झालं काय, मार्केट कंटिन्युअसली खाली राहिलं, प्रिव्हियस एक पण हाय मार्केट ब्रेक करत नव्हतं. आणि काय झालं, प्रिव्हियस जे लो आहेत ते मार्केटने ब्रेक केले, मार्केट खाली आलं. आता ही जी आहे ब्लू लाईन आपल्याला दिसते, ती काय आहे, आपले 22 EMA. जे इतके दिवस आपले ट्रेड पाहतात त्यांना माहिती असेल की 22 EMA आपण कायम फॉलो करतो कोणत्या पण टाईम फ्रेमसाठी. म्हणजे ती दिवसाला असू द्या, महिन्याला असू द्या, कोणत्याही टाईम फ्रेममध्ये 22 EMA आपण फॉलो करतो. मिनिमम 15 मिनटापर्यंत आपण ती फॉलो करतो की जेणेकरून आपल्याला ट्रेंड पाहायला मदत मिळते. कारण जर जर 22 EMA आहे तो एक आहे ना, एक रबरसारखा यूज होतो. जर मार्केट त्यापेक्षा खूप लांब गेलं तर 22 EMA असा आहे की एकतर मार्केटला कन्सोलिडेट करतो, स्वतः मार्केटच्या जवळ जातो किंवा मार्केटलाच त्याच्या जवळ घेऊन येतो. या ठिकाणी जाईल कंटिन्युअसली स्ट्रेच मार्केटमध्ये आला आणि त्यानंतर मार्केट परत 22 EMA पैसे आलं. नंतर कन्सोलिडेशन झालं, 22 EMA त्याच्यासोबत वर गेला, परत मार्केट इथं स्ट्रेच झालं, 22 EMA त्याला परत त्याच्या जवळ घेऊन आला. पण हेच जर काय, आता हे वर मार्केट जाते, अप ट्रेंड आपल्याला कन्सिडर करतो की जोपर्यंत मार्केट 22 EMAच्या वर आहे तोपर्यंत मार्केटमध्ये बुलिशनेस आहे. इथे काय झालं, 22 EMAच्या खाली आलं, ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन झाला आणि प्रिव्हियस जो सपोर्ट आहेत किंवा स्विंग लोज आहेत ते मार्केटने ब्रेकडाऊन केले. ब्रेकडाऊन केल्यानंतर आपल्याला काय करायचं की मार्केट इथून खाली किती येऊ शकतो. आता यासाठी काय करायला लागेल, आपल्याला मोठ्या टाईम फ्रेममध्ये जावं लागेल. समजा आता मंथली आपण मध्ये गेलो, मंथली टाईम फ्रेम ओपन केला, याच्यामध्ये आपल्याला एक ॲनालिसिस करायचं, सिम्पल करायचं की जास्त अवघड आपल्याला नाही समजलं पाहिजे की हा ठीक आहे ही पण गोष्ट पाहतोय ते पण पाहतोय. सोप्यात सोपं काय आहे आपण ते पहिलं पाहूया. सोपी गोष्ट पहिली, जर तुम्ही लॉकडाऊनमध्ये पाहिलं, लॉकडाऊनचा हा फॉल होता कोरोनाचा,
त्यानंतर मार्केटमध्ये एक अपट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की मार्केट काय करायचा प्रयत्न करते. ही मंथली कॅन्डल आहे, एक कॅन्डल एका महिन्याची आहे, ठीक आहे. हा जर हाय पाहिला तुम्ही, आपण ड्रॉ करूया छोट्या छोट्या लाईन्स, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. परत डिलीट करू, ठीक आहे. वेट. आता आपल्याला इथे ड्रॉ काय करायचं आहे, एक लक्षात घ्या. हा जो स्विंग आहे त्याची कॅन्डलचा हाय आणि बॉडीचा हाय हा पण ड्रॉ केला. मार्केट फर्स्ट टाईम इथे जेव्हा आलं तेव्हा एक रिजेक्शन पाहायला मिळाली, ठीक आहे. मार्केट खाली आलं, ब्रेकआउट झाला. ब्रेकआउट झाल्यानंतर काय झालं, परत मार्केट रिटेस्ट करायला लागलं त्याच लेवलला, सपोर्ट घेतला, वर निघालं. आता काय झालं, नवीन हाय क्रिएट झाला. नवीन हाय क्रिएट झाल्यानंतर हा जो सपोर्ट आहे जिथे मंथली कॅन्डलमध्ये ब्रेकआउट झाला आहे, मार्केट त्या लेवलला रिटेस्ट करायला येतं एवढं आपल्याला कळते. काय, परत इथं आलं, टेस्ट केली, परत इथं आलं, टेस्ट करून वर निघून गेलं. आता काय, स्विंग हाय हा होता, मार्केटमध्ये इथून परत एक अपट्रेंड सुरू झाला, ठीक आहे. मग आता प्रिव्हियस हाय कोणता आहे आपल्यासाठी, हा. मग आपण काय करणार, सेम लेवल इथे ड्रॉ करून पाहूया आपण की इथे काय आपल्याला पाहायला मिळते. ॲनालिसिस करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे ही, की मार्केटला समजून घ्यायचं की मागच्या हिस्ट्री मार्केट काय क्रिएट करते. एक पॅटर्न असतो, प्रत्येकाची एक सवय असते. समजा तुमचा मित्र आहे, त्याची एक सवय असते, तो काय करतो, तीच सवय रेग्युलर असतो, कुठेही जाऊ द्या त्याचा, ती जी त्याची एक सवय आहे तीच मेंटेन असते की हा ठीक आहे, या सवयीनुसार तो हे प्रेडिक्ट, आपण एक प्रिडिक्ट करतो की माझा मित्र आहे ना ते हेच करणार किंवा तेच करणार. हे कशावरून आपल्याला कळतं की त्याचा स्वभाव आपल्याला कळतो, त्याचा एक स्वभाव आणि सवय आपल्याला कळते, त्याच्यावरून एक अंदाज लावतो की माझा मित्र आहे तर तो हे करू शकतो, ठीक आहे. तर आपल्याला चार्टला सुद्धा त्या प्रकारे समजून घ्यायचं आहे की मार्केटमध्ये चार्ट नक्की करायचा प्रयत्न काय करतोय. हा हाय होता, मार्केटने ब्रेकआउट दिला, फर्स्ट टाइम काय केलं, टेस्ट केला, रिजेक्शन आली. सेम मागे काय झालेलं, या ठिकाणी मार्केटने या हायच्या जवळ आलं, रिजेक्शन आली, ब्रेकआउट दिला, परत टेस्ट करायला आलं. सेम इथे काय झालं, वरती गेलं, या लेवलपाशी आलं, रिजेक्शन आली, बरोबर. आता ही रिजेक्शन का आली एक लक्षात घ्या. ज्या लोकांनी इथे बाय केलेलं आहे त्यांना हा एक रेजिस्टन्स आहे, तो काय करणार, ही जी लोक हे बाय इथं प्रॉफिट बुकिंग करणार. मार्केट थोडंसं खाली आलं, जे नवीन बायर्स आहेत ज्यांना ही मुवमेंट नाही भेटली ते इथे ॲड होणार, मार्केटवर घेऊन जाणार. सोपी गोष्ट. आता काय झालं, मार्केटने ब्रेकआउट दिला, परत मार्केट रिटेस्ट करायला आलं. कुठपर्यंत आलं, ही कॅन्डल आहे आणि बॉडीची, आणि ही बॉडी आहे, ठीक आहे. हा मधला गॅप आहे, ठीक आहे. या बॉडीला टेस्ट करायला मार्केट आलं, एक्झॅक्टली इथं बाउन्स झाला, इथं आलं, बाउन्स झाला, इथं आलं, बाउन्स झाला, परत ब्रेकआउट झाला. आता हा टेस्ट केल्यानंतर आपल्यासाठी नेक्स्ट हाय, प्रिव्हियस हाय कोणता आहे, हा, बरोबर. मार्केट इथून काय झालं, ब्रेकआउट दिला, या लेवलचा ब्रेकआउट दिला. आपल्याला परत काय करायचं आहे, मंथली, आपण मंथलीमध्ये सध्या ॲनालिसिस करतो, एवढं लक्षात घ्या की आपल्याला पाहायला काय मिळते. प्रत्येक चार्टमध्ये आपल्याला हे असं पाहावं तर लागणारच आहे, ठीक आहे. इथे काय पाहायला मिळते, हा हाय होता, मार्केटने ब्रेकआउट दिला, रिटेस्ट करायला आलं, एक बाउन्स दिला, ब्रेकडाऊन दाखवला आणि परत अपमूव्ह झाली. आता याच्यात काय पाहायला मिळतं आपल्याला, एक फेक ब्रेकडाऊन झाला मार्केटमध्ये. इथे काय दाखवलं, ब्रेकआउट आणि ब्रेकआउट फेलियर. जसं आज आपण 54,000च्या लेवलमध्ये मी सांगितलं की मार्केटने 54,000च्या वरती आज ब्रेकआउट दिला आणि नंतर फेल होऊन मार्केट परत 500 पॉईंट पडलं. सेम काय झालं, बायर्स ॲड झाले, या बायर्सला काढण्यासाठी मार्केटने काय केलं, एक ब्रेकडाऊन दाखवला, फेलियर दाखवला, जेणेकरून हे जे बायर्स मार्केटमध्ये आले होते, या कॅन्डलमध्ये आले होते, त्यांनी या कॅन्डलमध्ये निघून गेले, जे पोझिशन होते ते घेऊन गेले. मग आता इन्स्टिट्यूट बायर्स आहेत, जे एफ आय डी आयज आहेत, त्यांना एकदम मस्त चान्स भेटला की या ठिकाणी बाय करायला. त्यांना हे जे सेल करणार आहेत ते, हे जी इन्स्टिट्यूट मोठे ट्रेडर्स असतील ते बाय करतील, मार्केटला वर घेऊन गेले. सिम्पल एस एल क्रिएट झाले, सेलर्स त्यांना भेटले, यांना बाय करायचं होतं, सेलर्स भेटले, क्वांटिटी यांना पाहिजे तेवढी मिळाली, मार्केटवर निघून गेलं. सिम्पल रिटेस्ट करायला आलं होतं, 100% आलं, बरोबर. आता परत नेक्स्ट हाय, आता हा आपल्यासाठी ब्रेकआउट दिला आहे. मग काय करणार आपण, परत याला मार्क करूया, डन. ब्रेकआउट दिलं आहे मार्केटने, रिटेस्ट करायला आलं, 100% आलं. मग आपल्याला काय चान्स शोधायचा आहे, जेव्हा तुम्ही ही मुवमेंट मिस कराल, जेव्हा कधी पण, तेव्हा आपल्याला काय करायची, रिटेस्टची वाट बघायची. रिटेस्टला मार्केट आलं, या ठिकाणी तुम्हाला बाईंग ऑपॉर्च्युनिटी करायची. आता हा तर 2 महिने आहेत, तुम्ही काय म्हणाल की 2 महिने सर, 2 महिन्यामध्ये काय होतं, बरोबर आहे, 2 महिन्यात खूप झालं, पण तुम्हाला ट्रेडिंग करते वेळेस, ॲनालिसिस करते वेळेस ट्रेंड शोधायचं आहे. इथे मार्केट रिटेस्टला आलं, जेव्हा पडते, तुम्हाला हे समजलं पाहिजे की या ठिकाणी सपोर्ट आहे, मार्केट पडून मॅक्स इथपर्यंत पडू शकतो किंवा इथे थांबण्याची गॅरंटी आहे, हे ह्या ॲनालिसिसमुळे कळतं. याच्यातून तुम्हाला नवीन ट्रेड बनवायचा असेल किंवा या ठिकाणी तुम्ही सेल केलं तर इथे तुम्हाला प्रॉफिट बुक करायला खूप चांगला चान्स मिळतो. कॉज ह्या ॲनालिसिसमुळे तुम्हाला समजतं की मार्केट जर पडते तर इथपर्यंत येऊन थांबणार आहे किंवा कन्सोलिडेट होणार आहे. तर बायर्स असाल तर अशा प्रकारचे मुवमेंट तुम्हाला भेटतात. आता ठीक आहे, ब्रेकआउट झाला, मार्केट रिटेस्ट करायला आलं, सेम गोष्ट होती प्रत्येक ॲनालिस्ट, आपण प्रत्येक स्विंगला वागतोय. आता नेक्स्ट हा आपल्यासाठी कोणता होता, हा. मार्केट आलं, परत त्याच लेवलला आलं, ड्रॉ केली आपण, ब्रेकआउट झाला, रिटेस्ट करायला आलं, खाली आलं मार्केट,
बायर्स आले, परत इथे खाली यायचा प्रयत्न केला, बायर्स आले, ठीक आहे, मुवमेंटवर निघून गेली. आता नेक्स्ट हाय आपल्यासाठी हा, पण मार्केट काय झालं, प्रॉपर बॉडी टच या ठिकाणी नाही झालं, मार्केट कन्सोलिडेट झालं, बरेच दिवस फॉलोअप झाला, एक फॉल पाहायला भेटला मार्केटमध्ये, सेल ऑफ आला. एक्झॅक्टली त्याच सपोर्टवरती मार्केटने सपोर्ट घेतला, 22 EMAचा सपोर्ट भेटला आणि मार्केटने परत एक बाउन्स बॅक दिला, बरोबर. आता परत आपल्यासाठी नेक्स्ट हाय कोणता आहे, हा लेटेस्ट हाय, की मार्केटने या ठिकाणी काय केलेलं आहे, आपल्याला एक स्विंग हाय क्रिएट करून दिला आहे. ही हाय वीकचा टॉप आणि ही हाय. आता ही मुवमेंट खूप मोठी आहे, जर बँक निफ्टी पाहिलं तर 500-500चे 3 आहेत, म्हणजे 1,500 पॉईंटचा हा निस्ती एक वीक आहे. आता याच्यात काय होणार आहे, सिम्पल आपण काय पाहिलं की मार्केट काय करते, जर ब्रेकआउट दिला तर रिटेस्ट करायला येतं, बाउन्स बॅक होतं आणि परत रिटेस्ट करायला येतं, बरोबर. आता मला कसं समजलं की मार्केट इथून खाली येणार आहे, सिम्पल ॲनालिसिस काय होता आपला, जर मार्केटने ब्रेकआउट दिला तर तो रिटेस्ट करायला येतो, मार्केट वर गेलं, इथे एकदा रिटेस्ट केला, बाउन्स बॅक झाला, या ठिकाणी रेजिस्टन्स भेटला, मार्केटमध्ये सेल ऑफ पाहायला भेटला, ट्रेंडलाईन तोडली मार्केटने, जी मागाशी मी तुम्हाला फर्स्ट टाइम दाखवली, ट्रेंडलाईन तोडली, मार्केट खाली खाली येताना आपल्याला दिसते. आता हे कुठपर्यंत येऊ शकतं, बॉडी, कॉज आपण काय बघतोय की मागची जी बॉडी आहे त्या बॉडीला टेस्ट करायला मार्केट येते, जी प्रिव्हियस हाय आहे स्विंगचा त्याच्या बॉडीला टेस्ट करायला मार्केट येते वेळेस आपल्याला दिसते, ठीक आहे. ही बा इथे बॉडी आहे, मार्केटने ब्रेकआउट दिला, बॉडीपर्यंत आलो. मग आता इथे बॉडी कुठं आहे, एक्झॅक्टली किती आहे, 53,000. मी आत्ता परत एक इंस्टाग्रामला माझ्या स्टोरी टाकली होती की मार्केट येत्या काळात आपल्याला परत 53,000पर्यंत पाहायला मिळू शकतं. रिझन कळलं तुम्हाला, सिम्पल आहे, चार्ट पाहायचे, मागच्या चार्टमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतंय, काय दिसतंय, त्यानुसार आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे, जास्त अवघडात जायचं नाही आहे. सिम्पल चार्ट जे मागं तुम्हाला पाहायला मिळते तेच पुढे कॉपी करायचे, आपल्याला कॉपी पेस्ट करा, सिम्पल, की ते झालं तर मी बाय करणार. आता काय करणार, समजा मी माझा ट्रेड लक्षात घ्या, मी सेलिंग ट्रेड फॉलो करतोय की कंटिन्यू द सेलिंग होती, मला सेलिंग पाहायला मिळते, ठीक आहे. बट त्याच्यानंतर अजून जेव्हा तुम्ही छोट्या टाईम फ्रेमला जाल तेव्हा तुम्हाला वेगळा पाहायला मिळणार आहे, कुठे प्रॉफिट बुकिंग होणार आहे. आता हे लक्षात घ्या, इथे काय होत होतं, जेव्हा मार्केटने इथून ब्रेकआउट दिला, एक मार्केट खाली आलं, वीक क्रिएट केली, काय झालं, परत बाईंग आली, मार्केटवर गेलं, परत रिटेस्टला आलं, त्याच लेवलला आलं, एक्झॅक्टली, बरोबर. समजलं. आता नेक्स्ट टाइम इथे झालं, मार्केटने ब्रेकआउट दिला, एकदा बायर्स आले. आता या ठिकाणी जेव्हा परत येणार तेव्हा मी काय विचार करणार की इथंच आहे सेल ऑफ, या ठिकाणी ज्यांनी सेल केलेलं आहे ते थोडे थोडे प्रॉफिट बुक करायला सुरुवात करतील. जर मी इथे सेल केलेलं बसलेलो असेल, 57,500ला मी सेल करून बसलो आहे, तर मार्केट जसं खाली येते मला तर प्रॉफिट चांगला मिळतो आहे. 57,000पासून मार्केट 56,000, 54,000, 53,000 इथपर्यंत येते, तर 3-4 हजार पॉईंटचं प्रॉफिट मला मिळतं आहे. तर इथे काय करणार, 100% मी माझा प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करणार. मला इथे सपोर्ट दिसते, स्ट्रॉंग सपोर्ट, जो की आजपर्यंत एवढे वर्ष झालं कंटिन्युअली मार्केट त्याला रिस्पेक्ट करते. आता 53,000चा माझा सपोर्ट आहे मार्केटमध्ये, बरोबर, की 53,000 माझ्यासाठी इम्पॉर्टंट लेवल आहे, मार्केट तिथपर्यंत येणार आहे, मी इथपर्यंत सेलिंग ट्रेड कंटिन्यू करणार. आता इथे जेव्हा येईल मार्केट एकतर थोडं कन्सॉलिडेशन करू शकतो आणि नंतर एक बाउन्स बॅक परत पाहायला मिळू शकतो. मी काय करणार, 22 EMA आणि याच्यामध्ये जोपर्यंत सेल ऑफ पाहायला मिळते तोपर्यंत मी सेल करणार. आता मी जरा छोट्या टाईम फ्रेममध्ये वीकलीमध्ये आलो आपण. वीकलीमध्ये काय भेटतं आपल्याला, एवढा एरिया आहे, या एरियामध्ये काय झालं, मार्केट एकदा वर गेलं, खाली आलं, बाउन्स बॅक घेतला, जसं मागे मी तुम्हाला दाखवलं, ब्रेकआउट दिला, रिटेस्ट केलं, बाउन्स बॅक केला, परत रिटेस्ट करायला आलं आहे मार्केट. या ठिकाणी आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल आहे 53,000ची. आता एकतर जेव्हा मार्केट 53,000 एक्झॅक्टली 53,000च तुम्हाला मिळेल असं नसतं. मार्केटमध्ये जेव्हा फ्लोमध्ये 53,500 सॉरी 52,500पर्यंत पण येऊ शकतं किंवा 52पर्यंत सुद्धा येऊ शकतं. तर आपल्याला काय करायचं, सिम्पल जोपर्यंत ते सेल ऑफ होतं. आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं मार्केटमध्ये हे काय करत होतं, रिटेस्ट करत होतं, पण 22 EMAच्या वरतीच टेस्ट केला, बाउन्स बॅक झाला, टेस्ट केला, बाउन्स बॅक झाला, इकडे टेस्ट केला, बाउन्स बॅक झाला. आता या ठिकाणी काय आलं, 22 EMA तोडलं, कॅन्डलची साईज जर तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल, वीकली कॅन्डल केवढी मोठी कॅन्डल आहे, का मोठी आहे, हा जो प्रिव्हियस लो होता तो ब्रेकडाऊन झाला आहे, म्हणजे इथे जे बायर्स होते ते बायर्स ट्रॅप झाले, नवीन बायर्स ज्यांनी सेल केले त्यांनी तर इथे प्रॉफिट बुक केला, पण जे नवीन बायर्स ज्यांनी इथं पाहिलं की 22 EMA पासून मार्केट बाउन्स होते, मी बाय करतोय, ते बायर्स आले, त्या बायर्सला ट्रॅप केलं मार्केटने. मग हे बायर्स काय झाले, नंतर सेलर्समध्ये कन्वर्ट झाले, बरोबर, आणि मार्केटला खाली घेऊन आलं, सिम्पल फॉल झाला. आता याच्यात आपल्याला इम्पॉर्टंट लेवल शोधायच्या इंट्राडेसाठी. हे झालं वीकलीमध्ये कंटिन्यूस मार्केट पडते. आता या ठिकाणी कुठेतरी आपल्याला बायर्स झोन आहे की इथे कुठेतरी आपल्याला बाईंग करायला चान्स भेटणार आहे. कुठे भेटणार आहे, 53,000ला. आता मी काय करणार, 53,000च्या आसपास मार्केट आलं की मी तिथे वीकली पोझिशनसाठी बाईंगचा ऑप्शन शोधणार. फर्स्ट एक लक्षात घ्या,
जेव्हा आता मार्केट इथून 57,500 पासून 53,000 येते तर 4-4.5 हजार पॉईंट मार्केट पडतं असेल तर इथून एक बाउन्स बॅक करणं एक्सपेक्टेड आहे आणि तो क्विक 500,000 पॉईंट तर करू शकतो इझिली. ठीक आहे, फर्स्ट. नंतर साईडवेज होऊन नंतर परत अप ट्रेंड होईल ती वेगळी गोष्ट. पण जेव्हा मार्केट समजा आता या ठिकाणी बघा इथून फॉल झाला, कंटिन्यू पडलं 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 इथपर्यंत आलं, फर्स्ट बाउन्स झाला 1 2 3 4. आता ही जी एक लेवल आहे ती 500 पॉईंटची आपली, बरोबर. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 2,500 पॉईंट बाउन्स झालं, परत सेल ऑफ झाला आणि परत अप ट्रेंडमध्ये शिफ्ट झालं. हा जो बाउन्स आहे तो पण मला कॅच करता आला पाहिजे किंवा ॲटलीस्ट समजलं तरी पाहिजे की समजा आज मी इथं ट्रेड घेतलं आहे, सेल पोझिशन घेतली, सेल केलं आहे, मार्केटमध्येच ते पडणार आहे, पण मी बुक कुठे करायचा, मला कसं कळणार की मार्केटमध्ये बुक कुठे करायचे. मग ह्या ज्या लेवल्स आहेत ज्या तुम्ही ॲनालिसिस करतात त्याच्यावरून कळतं की तुम्हाला बुक करायचे कुठे. मी इथे बुक करणार माझा प्रॉफिट, ठीक आहे, किंवा नेक्स्ट जर माझ्याकडे सेलिंग पोझिशन नसेल तर इथे मी बाईंग ऑपॉर्च्युनिटी शोधणार. विकली झालं, परत आपण गेलं डेलीमध्ये. आता डेलीमध्ये काय दिसतंय, सिम्पल मी जसं पहिल्यांदा सांगितलं, ट्रेंडलाईन ब्रेकडाऊन झाला, मार्केट खाली आलं, इथून एक अप ट्रेंड झाला, सॉरी बाउन्स बॅक पाहायला भेटला आपल्याला, रिट्रेसमेंट 1,000 पॉईंटची, नंतर परत सेल ऑफ फास्ट पाहायला मिळाला. ठीक आहे, आता जर इकडे पाहिलं सपोर्ट आपल्यासाठी हे आहे 53,000चे, पण जर डेली टाईम फ्रेममध्ये भेटलं तर इथून एक ब्रेकआउट आपल्याला पाहायला भेटलं आहे. प्रिव्हियस थोडंसं विसरा, कॉज प्रिव्हियस झाला आहे त्याच्यानंतर मार्केट होऊन गेलेलं आहे, याच्यानंतरचे सपोर्ट आहेत, जर हे सपोर्ट नसतील तर आपल्याला मागे जावं लागतं. ठीक आहे, पण इथे आपल्याला लेटेस्ट सपोर्ट आहे, जर पाहायला भेटलं तर इथे आपल्याला सपोर्ट कुठेतरी पाहायला मिळते, बरोबर. लेवल कुठे आहे 52,000. मी तुम्हाला मग काय सांगितलं 53,000 आपल्याला लेवल भेटली आहे, पण 53,000 जेव्हा फ्लोमध्ये मार्केट येतं, आता इथे का ब्रेकडाऊन झाल्यानंतर किंवा रिटेस्ट केल्यानंतर मार्केट कंटिन्युअसली फॉलो होते, एकही दिवस ग्रीन नाही आहे, 1 2 3 4 5 आणि हा 6वा दिवस कंटिन्युअसली मार्केट पडते, बरोबर. सेल आपल्याला पाहायला मार्केटमध्ये दिसते. आता मी काय करणार, जोपर्यंत हा ट्रेंड चालू आहे तोपर्यंत बाईंग करणार. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ॲनालिसिस केला, जो फ्रायडे आहे, फ्रायडे तो ब्लॅक फ्रायडे म्हणून म्हटला जातो, ब्लडी फ्रायडे. फ्रायडेच्या तुम्ही जर आजपर्यंत मागं हिस्ट्रीमध्ये जा, फ्रायडेच्या ज्या कॅन्डल्स आहेत त्या मॅक्झिमम रेड असतात. कॉज काय असतं त्याचं रिझन, शनिवार रविवार सुट्टी असतो, बरोबर असते, मंडेला डायरेक्ट मार्केट चालू होतं. 2 दिवसाच्या सुट्टीमध्ये चौथ्या दिवशी काय होणार आहे हे कोणालाच माहिती नसतं. शुक्रवारी ट्रेड मी घेतला आहे, शुक्रवार दिवस चालू आहे, शनिवार रविवार आणि सोमवार चौथा दिवस निघणार आहे. तर त्याच्यामध्ये जर बाहेरच्या कंट्रीजमध्ये काही प्रॉब्लेम झाला, काही पण न्यूज आल्या, काही झालं, तर मार्केटमध्ये कशा प्रकारे ते रिॲक्ट होईल हे कोणालाही माहीत नसतं. त्यामुळे लोक काय करतात, शक्यतो त्यांच्या पोझिशनच्या आहेत त्या स्क्वेअर ऑफ करून निघून जातात आणि मंडेला फ्रेश पोझिशन्स बनवतात. मंडेला जास्त करून तुम्हाला ग्रीन कॅन्डल्स पाहायला मिळतात. तुम्ही ॲनालिसिस करा, त्यानंतर तुम्हाला समजून जाईल की काय होतं. जेव्हा तुम्ही चार्ट पाहताय त्यानंतर लक्षात येते की अरे हो, हे मार्केटमध्ये रिपीट पाहायला मिळते. मंडेला मॅक्झिमम तुम्हाला कॅन्डल्स भेटते आणि मंडेचे जे ग्रीन कॅन्डल्स असतील ते सगळ्यात मोठ्या कॅन्डल्स असतात. लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला नक्कीच समजून जाईल. हां, जर ट्रेंड एखादा ब्रेकआउट झाला असेल त्यात तुम्हाला फ्रायडेला सुद्धा ग्रीन कॅन्डल भेटू शकते, तो पर्याय नाही आहे. पण जर रेग्युलर मार्केट आहे, कंटिन्युअसली हा जो ट्रेंड आहे, आता इथे लक्षात घ्या, इथून इथपर्यंत मार्केट आलेलं आहे, हा एक म्हणजे खूप बुलिश मुवमेंट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी एवढ्या नाही बघू शकत. जर ब्रेकआउट झाला तर त्याच्यात सेम मंडे फ्रायडे हे काम काही करत नाही. ठीक आहे, रेग्युलर मार्केट जे आहे ते मॅक्झिमम साईडवेज असतात. त्या मार्केटमध्ये ही जी मुवमेंट आहे ती जास्त करून असतात, वर गेलं खाली आलं, वर गेलं खाली आलं, अशा प्रकारचे मुवमेंट जे असतात ह्या क्वचित असतात. मग यांना जास्त कन्सिडर नाही करत बसायचं. ज्या रेग्युलर आपल्याला ट्रेड करायचं, पण जास्त दिवस आपण याच्यामध्ये ट्रेड करणार आहे अशा मार्केटमध्ये, तर त्याचा ॲनालिसिस आपल्याला करायचं आहे. आता येत्या मार्केटमध्ये आपल्याला काय 53,000 52,000 ही लेवल आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो ट्रेड करते वेळी आता छोट्या टाईम फ्रेममध्ये आपण जाऊया. मी काय करतोय, ट्रेंड लाईन ड्रॉ करत असतो. आज ब्रेकआउट होईल न होईल माहीत नाही मला, मी काय करणार, आज उद्या परत शिफ्ट करणार ट्रेंड लाईन, जेवढी मला चांगली बनवता येईल. जोपर्यंत मार्केटच्या खाली येतो पण ठीक आहे, खाली आहे, मला काय त्याचा फरक नाही पडत आहे. पण ज्या दिवशी मार्केट ही ट्रेंड लाईन तोडते, समजा कंटिन्युअसली एकदम फॉल पाहायला भेटते, बरोबर. आता ज्या दिवशी ज्या दिवशी मार्केट ट्रेंड लाईन तोडते, स्विंग हाईज आपल्याला हा भेटला, पडतंय आपल्याला 53,000 दिसतंय. आता इथनं डायरेक्टली ब्रेकडाऊन होऊन 53,000 येऊ शकतं किंवा एकदा ब्रेकआउट होऊन परत खाली येऊ शकतो. पण बाईंग ऑपॉर्च्युनिटी मी कधी शोधणार, जेव्हा मार्केट 22 EMA पण तोडेल, माझी ट्रेंड लाईन पण तोडेल आणि प्रिव्हियस हाय, आता ही लेवल मी काढून टाकतो जे आपण मगाशी ड्रॉ केलं होतं. आता याच्यात जर पाहिलं
जोपर्यंत मार्केट प्रिव्हियस हाय ब्रेक करत नाही तोपर्यंत माझ्यासाठी तो काय बेरिश मार्केट काय मी फक्त सेलिंग ऑपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये शोधणार. ज्या दिवशी मार्केट ट्रेंडलाईन तोडेल, माझा 22 EMA तोडेल आणि प्रिव्हियस एखाद्या दिवसाचा हाय स्विंग हाय असेल तो तोडेल, तेव्हा त्यानंतर मी मार्केटमध्ये बाईंग ऑपॉर्च्युनिटी शोधायला सुरुवात करणार. मग ते 53,000ला होऊ, 53,500ला होऊ किंवा 52,000ला होऊ. जेव्हा मला मार्केटमध्ये बाईंग दिसतीये, आता या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी, जस्ट मिनिट, वेट, एकदम परफेक्ट आहे. इथून कंटिन्यू मार्केट सेल 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 पाहायला मिळतं. ठीक आहे, इथं काय झालं, मार्केटमध्ये गॅप डाऊन झाला पण आपल्याला एक बुलिश मुवमेंट होऊन डे क्लोज झाला. नेक्स्ट डे जर 16ला पाहिलं आपण, मार्केटमध्ये ब्रेकआउट झाला, प्रिव्हियस हाय ह्या दिवसाचा ब्रेक झाला, रेजिस्टन्स घेऊन मार्केट वरती थांबलं. परत फॉल झाला आहे का? नाही, हाय क्रॉस करून मार्केटने सस्टेन केलं आहे. बरोबर, मी काय करणार, इथून पुढे बाईंग ऑपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये शोधणार. गॅप डाऊन ओपन झालं, बाईंग आली, साईडवेज झालं. ठीक आहे, इथे ओपन झालं, वर गेलं, साईडवेज झालं. परत मार्केट आपल्या सपोर्टला आलं 55,500च्या, इथून मार्केटमध्ये बाउन्स पाहायला भेटला. इम्पॉर्टंट लेवलचा ब्रेकआउट झाला, रिटेस्ट केलं, परत मुवमेंट आली. आता या ओव्हरनाईट मुवमेंट आहेत, ह्या तुम्हाला समजा नाही कॅप्चर करता आल्या, एखाद्या वेळेस हेसल गेली, पण कंटिन्यूस पुढं काय झालेलं आहे, मार्केटमध्ये अप ट्रेंडच आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. रिटेस्ट, साईडवेज, ब्रेकआउट. म्हणजे काय, प्रिव्हियस डेटा तुम्ही जेवढा बघाल तेवढं तुमच्या लक्षात येईल की काय होतं. जर इथून तुम्ही ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवली, 22 EMAचा ब्रेकडाऊन झाला, तुम्हाला कळतं इथं जर तुम्ही बाय केलेलं आहे. सिम्पल गोष्ट आहे, समजा या ठिकाणी मी बाय करून बसलो आहे, मार्केट वर गेले, मी प्रॉफिटमध्ये, किती दिवस मी प्रॉफिटमध्ये राहणार, मला कुठेतरी थांबावं लागणार आहे की हा ठीक आहे, या ठिकाणी गेल्यानंतर मला आता बुक करायचं आहे, हे कसं समजणार आहे मला. सिम्पल गोष्ट, इथे काय झालं, 57,500ला मार्केटने रिजेक्शन घेतली, सेल ऑफ आलं. नेक्स्ट टाइम परत ट्राय केलं मार्केटने खूप मोठ्या मुवमेंटने, पण फेल झालं. 2 वेळा फेल झालं एकाच लेवलला, 57,500ला फेल झालं. इथे मला समजलं की मार्केटने एक नवीन हाय क्रिएट केलेला आहे. 2 वेळा क्रिएट झाला, प्रिव्हियस हाय ब्रेक न करता, बरोबर, रिजेक्शन भेटली. प्रिव्हियस लो ब्रेक झाला, 100% झाला. प्रिव्हियस राऊंड लेवल आहे ती ब्रेक झाली, 100% झाली. ब्रेकडाऊन झाला, क्लोज झालं, नेक्स्ट डे वर जायचा प्रयत्न केला, SLs क्रिएट केले, बायर्स आले नवीन, सेल ऑफ. परत नवीन बायर्स आले, सेल ऑफ. परत नवीन बायर्स आले, सेल ऑफ. हे काय करत होतं, मार्केट कन्सॉलिडेशन करत होतं. मार्केट वरच्या लेवलमध्ये जे मोठे ट्रेडर्स आहेत ते सेल करत होते. इथे जे आपल्यासारखे रिटेल ट्रेडर आहेत ना, ते इथे येणार बाय करणार, इथे येणार बाय करणार. सेलर्स या ठिकाणी सेल करत होते आणि मार्केटमध्ये जेव्हा लो ब्रेक झाला, मार्केटमध्ये कंटिन्युअसली फॉल पाहायला मिळाला. तर या गोष्टी कधी कळतात की लोज इम्पॉर्टंट आहेत. लोज, जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही विकत घेताय, साधी गोष्ट आहे, तुम्ही एखादा मोबाईल विकत घेतला, त्यानंतर तुम्ही विचार करणार की अरे यार, मी घेतल्या वेळेस एवढ्याला घेतला होता, आत्ता एवढी किंमत होती, प्रॉफिट नाही मिळत आहे किंवा कॉस्ट टू कॉस्ट पण नाही निघत आहे, लॉस होते. लॉस कधी कळतो आपल्याला की तुमची लेवल किती, 80,000ला तुम्ही एखादा फोन घेतला आहे, जेव्हा तो 80,000च्या खाली जाईल तेव्हा तुम्हाला समजणार की अरे हो, हे तर कमी होती, पण तीच 80,000चा नवीन मोबाईल आता 90ला भेटतोय, तुमचं 85ला जाईल किंवा 80ला कॉस्ट टू कॉस्ट तर सेल करता येईल तुम्हाला. तर या गोष्टी तुम्हाला मार्केटचं ॲनालिसिस केल्याच्या नंतर समजतात. अशा प्रकारे आपण ॲनालिसिस करतो. आता मंडेची सुद्धा ॲनालिसिस तुम्हाला भेटून जाईल, इंट्राडेची, तो वेगळा व्हिडिओ असेल, कॉज हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे ऑलरेडी. पण प्रॉपर बघा, प्रत्येक पॉईंटनुसार मार्केटमध्ये ट्रेड करा, चार्टला ॲनालिसिस करा, त्यानंतर तुम्हाला समजेल की मार्केटला रीड कसं करायचं आहे आणि कशा प्रकारे बाईंग आणि सेलिंग करायची. आता सध्या ट्रेंड डाऊन ट्रेंड चालू आहे, सेलिंगच्या ऑपॉर्च्युनिटी शोधा, तुम्हाला चांगले प्रॉफिट भेटतील. पण जर तुम्ही पूर्ण दिवसभर ट्रेडिंग करणार असाल, किंवा मी फर्स्ट हाफमध्ये पण ट्रेड करतो आहे, आता समजा इथे पाहिलं, फर्स्ट हाफमध्ये सेल अप झाला, नंतर साईडवेज मार्केट आहे, सेल झाला, बाईंग आली, फर्स्ट हाफ म्हणजे काय 12च्या आधी, ठीक आहे, 12 नंतर सेल अप पाहायला भेटला, 12पर्यंत बाईंग आली, बरोबर, इकडे, आणि नंतर सेल ऑफ. आता मी जो ट्रेडर आहे तो काय करतो, मॉर्निंगला ट्रेड घेतो, सेकंड हाफ नंतर माझी जी दुसरी कामं असतात ते मी करतो. मला इम्पॉर्टंट काय आहे, इंट्राडेमध्ये माझ्यासाठी महत्त्वाचं काय की फर्स्ट हाफ जो ट्रेड आहे तो कुठे जाईल तो मी कॅच करणार. मला बरेच जण बोलले की सर डाऊन ट्रेंड चालू आहे, तुम्ही सांगताय पण डाऊन ट्रेड, पण तुम्ही घेता बाईंगचे ट्रेड, प्रॉफिट भेटते, पण मॅक्झिमम जो मोठा ट्रेड आहे, क्वांटिटी समजा काही काय बोलतो, पॉईंट्स जे आहेत ते मॅक्झिमम सेलिंग साईडला जास्त मिळतात. ते तुम्ही इथून इथपर्यंत बाय केलं, पण सेलिंग जर इथं केली असते तर इथून इथपर्यंत तुम्हाला सेलअपचा प्रॉफिट भेटला असता. पण एक लक्षात घ्या, मला ट्रेड करायचं आहे मॉर्निंगला. जर मी इथं सेल करून बसलो तर माझा SL जाणार आहे, इथे मी सेल करून बसलो तर माझा SL जाणार आहे.
नंतर काही पण हो, एकदा माझा एस एल हिट झाल्यानंतर इकडे किती 2000 पॉईंट जरी मार्केट पडलं तर मला त्याच्यातून 1 रुपया पण नाही भेटणार, माझा लॉसच होणार आहे. तर त्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. मला ट्रेड कधी करायचे ते इम्पॉर्टंट आहे. जर मला सेकंड हाफमध्ये ट्रेड करायचं असेल तर मी मार्केटमध्ये थांबून राहील. मार्केट वर जाते हे मला कळणार आहे की ते मी वर जाणार आहे. जोपर्यंत वर जाते जाते, आणि एक लक्षात घ्या, 22 EMA कधी पण तुम्ही लक्षात घ्या, 22 EMAला जेव्हा मार्केट जातं रिजेक्शन येते. जर ट्रेंड डाऊन ट्रेंड असेल तर रिजेक्ट करतो, रिजेक्शन आली. 22 EMAला टेस्ट करायला गेलं, रिजेक्शन आली. 22 EMA कशी गेलं, रिजेक्शन आली. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटते, पण तुमचा टाईम कसा आहे, तुम्हाला ट्रेड कधी करायचं आहे त्यानुसार तुम्हाला तुमचे ट्रेड ठरवावे लागतात. मला सुद्धा सेलिंग ट्रेड घेता येईल. मी कालही सांगितलं की मी बाईंग साईडला ट्रेड घेतला, सेलिंग साईडला घेतला. आजसुद्धा मी बाईंग साईडला सुद्धा ट्रेड घेतला आहे, सेलिंग साईडला एक छोटा ट्रेड घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये बाईंग साईडला 20 पॉईंट आपल्याला भेटले आणि सेलिंगमध्ये 10. कॉज काय, जर मी पहिल्यांदा प्रॉफिट बुक केलेला आहे एखादा, तर माझं कर्तव्य आहे की ते प्रॉफिट मी घरी घेऊन जाईल, माझ्या अकाउंटला तो उद्याच्या ह्याच्यात दिसेल की तुमच्या फंडमध्ये एवढे एवढे पैसे आहेत. जर मी आज 20 पॉईंट बुक केला आहे, मी परत ट्रेड घेतला आणि ते 20 माझे जर गेले तर त्याचा काहीच फायदा नाही. तुम्ही दिवसभर ट्रेड करून किंवा मागचा जो ॲनालिसिस करून त्याचा फायदा होत नाही. सो मला काय करायचं आहे, जो प्रॉफिट झाला आहे तो घेऊन जायचा आहे. आणि जर नेक्स्ट ट्रेड मी घेतला तर जेवढं मला मिळेल थोडं त्याच्या 50% भेटलं. आता लक्षात घ्या, जर 20 पॉईंटचा माझा टार्गेट आहे तर 10 पॉईंटचा माझा एस एल आहे. मी 20 पॉईंट पण घेतले आणि 10 पॉईंट पण घेतले, उद्या जरी माझा एस एल हिट झाला तर ते असं होईल की मी कॉस्ट टू कॉस्ट निघून गेलो, बिकॉज ऑलरेडी मी उद्याचा पण एस एलचे पैसे ऑलरेडी घरी घेऊन चाललो आहे. तर अशा प्रकारे मार्केटला सायकोलॉजी पण ठेवावी लागते आणि त्याप्रकारे ट्रेड करावं लागतं. मंडेला आपला व्हिडिओ येऊन जाईल किंवा संडेला रात्री आपल्याला व्हिडिओ येऊन जाईल की मंडेला आपल्याला कशा प्रकारे ट्रेड करायचे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.